लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणींना अतिशय महत्त्वाची बातमी या ठिकाणी आलेली आहे. 3 जानेवारी हप्ता आज 3 जानेवारीचे पैसे आज आले त्यांच्या अकाउंटवरती. 2100 रुपये 7वा हप्ता त्यांच्या अकाउंटवरती टाकण्यात आलेला आहे. एकनाथजी शिंदे यांनी सांगितलेले आहे की 2100 रुपये त्यांच्या अकाउंटवरती बऱ्याच महिलांना आलेले आहेत. या ठिकाणी पाहू शकता. आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे मंत्रिमंडळाचा आणखी एक निर्णय झालेला आहे. ते निर्णय तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे आणि 2100 रुपये कोणत्या महिलाला आलेत हे सुद्धा सांगणार आहे. आणि बऱ्याच महिलांना 1ही रुपया आलेला नाही, अशा महिलांचा सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला. बऱ्याच लोक व्हिडिओ तर पाहत आहेत परंतु चॅनलला सबस्क्राईब नाही करत. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला कंटिन्यू राहा. तर आता तुम्ही पाहू शकता की सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या ठिकाणी जानेवारीचा हप्ता 3 महिन्यांचे पैसे 2100 रुपये आणि मंत्रिमंडळाचा निर्णय, अशा 3 गोष्टी आपण या ठिकाणी या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जानेवारीचा सुद्धा हप्ता 1700 रुपये तुम्हाला टाकण्यात आलेला आहे. ते सुद्धा कोणकोणत्या महिलांना टाकण्यात आलेला आहे मी तुम्हाला सांगणार आहे. 3 महिन्यांचे पैशाचं काय ते सुद्धा सांगणार आहे. 2100 रुपये कोणत्या महिलांना पडलेत हे सुद्धा सांगणार आहे. मंत्रिमंडळाचे निर्णयसुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. व्हिडिओला कंटिन्यू राहा. आपण पाहणार आहोत या ठिकाणी सर्वात महत्त्वाची बातमी लाडक्या बहिणींसाठी येते. तुम्ही पाहू शकता, लाडकी बहीण योजनेत ज्या महिलांचे आधार कार्ड आणि बँक अकाउंट लिंक असेल अशाच महिलांना पैसे मिळणार आहेत. हो, अशी अतिशय महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी आहे की ज्या महिलांचं आधार कार्ड त्यांच्या बँकला लिंक आहे, त्यांच्या बँक अकाउंटला लिंक आहे, अशाच महिलांना या ठिकाणी पैसे भेटणार आहेत. जर तुमचे बँक अकाउंट लिंक नसेल तर तुमचे अकाउंटला पैसे जमा होणार नाहीत. अतिशय महत्त्वाची बाब आहे. जर तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकला लिंक नसेल तर तुम्हाला 1ही रुपया पडलेला नाही आहे. बऱ्याच महिलांची कमेंट होती की दादा आम्हाला 1ही रुपया पडलेला नाही. त्याचं कारण हेच आहे. इथं तुम्ही पाहू शकता, तुमचं बँक अकाउंट हे तुमच्या आधार कार्ड हे तुमच्या बँकला लिंक नाही, त्यामुळे तुम्हाला पैसे भेटल्याचं कारण हे एक ठरू शकतं. तसेच महिलांच्या अर्जाची पुन्हा तपासणी केली जाणार आहे. हो, अर्जांची तपासणी होणारच आहे. तुमच्या अर्जांमध्ये काही त्रुटी तर नाही हे सरकार चेक करणार आहे. ज्या महिलांची खोटी माहिती भरून अर्ज दिलेल्या त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नसल्याचेही सांगण्यात आलेले आहे. हो, खरं आहे. यांचं सरकारचा खूप मोठा निर्णय झालेला आहे. तुमच्या अर्जांची ही परत तपासणी होणार आहे. बऱ्याच लोकांनी काय केलेलं आहे तुम्हाला सांगायचं आहे का? बऱ्याच लोकांनी असं केलेलं आहे की ते अर्ज पुरुष आहेत, खरं तर ते पुरुष आहेत परंतु महिलांच्या नावावरती त्यांनी डॉक्युमेंट अपलोड करून काहीतरी हे करून तुम्ही ते फॉर्म भरलेला आहे. बऱ्याच पुरुषांनी सुद्धा फॉर्म भरलेला आहे लाडक्या बहिणींचा, तर तुम्हाला पैसे हे भेटले जाणार नाहीत. तुम्ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे, काळजीपूर्वक लक्षात घ्यायला पाहिजे की तुम्हाला 1ही रुपया या ठिकाणी भेटणार नाही. पुरुषांनो तसं नका करू. तुम्हाला पैसे भेटणार नाहीत. फक्त ही योजना लाडक्या बहिणींसाठी आहे. या ठिकाणी लाडक्या बहिणींनाच पैसे भेटणार आहेत, पुरुषांना पैसे भेटणार नाहीत. बऱ्याच महिलांनी 2-2 फॉर्म भरले होते, अशा महिलांना सुद्धा पैसे भेटणार नाहीत. तुम्ही सरकारला वेडं बनवण्याचा प्रयत्न करू नका. खुद तुम्ही वेडं बनत आहेत, सरकारला वेडं बनवण्याचा प्रयत्न करू नका. 2-2 फॉर्म भरू नका, एकच फॉर्म चांगल्या रीतीने भरा. या ठिकाणी तुम्हाला पैसे भेटून जातील. या ठिकाणी तुमच्या सगळं क्लिअर सांगत आहे. तुम्ही काळजीपूर्वक लक्ष द्या. या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांचं तुम्हाला इथं निराकरण होणार आहे. अर्थसंकल्प अधिवेशनात निधीचे वाटप झाल्यानंतर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना 2100 रुपये देण्यात येणार आहेत. हो, तुम्हाला 2100 रुपये 8वा हप्ता तुम्हाला या ठिकाणी तुमच्या अकाउंटवरती टाकण्यात येणार आहे. तुम्हाला टेन्शन घ्यायची काहीही गरज नाही. 2100 रुपये तुम्हाला जानेवारीपासून भेटणार आहेत. अशा स्थितीत मार्च किंवा एप्रिल महिन्यापासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 2100 रुपयाचा हप्ता येणे अपेक्षित आहे. हो, 2100 रुपयाचा हप्ता तुम्हाला जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या 3 महिन्यांमध्ये भेटेल. परंतु मी तुम्हाला सांगतोय की मार्च आणि एप्रिल या 2 महिन्यांमध्ये तुम्हाला 2100 रुपये तुमच्या खात्यावरती पडणे अपेक्षित आहे. राज्यातील गरीब महिलांच्या दरमहा आर्थिक मदत देण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली होती आणि ती चांगल्या रीतीने सरकार या ठिकाणी त्यांची काम चांगल्या रीतीने पार पाडत आहे. बऱ्याच महिलांना खूप पैसे पडलेले आहेत, त्यांना मॅसेज पण आलेला आहे. बऱ्याच लोकांची कमेंट होती की पैसे आम्हाला पडलेले आहेत. तुम्ही व्हिडिओला नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा. पण बरेच लोक व्हिडिओ पाहत आहेत,
चांगली माहिती घेत आहेत पण सबस्क्राईब नाही करत. तुम्हाला सबस्क्राईब करायला काय जातं, तुमचं एक लाईक मला चांगलं मोटिवेशन भेटतं की चांगला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी. तुम्ही सबस्क्राईब करा चॅनलवरती. अशी अपडेट तुम्हाला मी देणार आहे. 2100 रुपये बऱ्याच महिलांना पडलेले आहेत. मार्च आणि एप्रिल महिन्यापासून ते पडायला सुरुवात होणार आहे. जानेवारीमध्ये सुद्धा पडणार आहे. बऱ्याच महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता पडलेला नाही, ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी लवकरात लवकर पडण्यात येईल. तुम्हाला काहीही टेन्शन घ्यायची नाही गरज. 100% पैसे, तुम्ही फॉर्म भरला असेल तर 100% पैसे तुम्हाला तुमच्या अकाउंटवरती येणार आहेत. केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर या 3 महिन्यातील संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ वृद्धापन काळ योजना हप्तासुद्धा तुमच्या अकाउंटवरती या ठिकाणी जमा होणार आहे. हळूहळू सर्वच योजनेचे पैसे तुम्हाला तुमच्या अकाउंटवरती पाहायला भेटणार आहे. तुम्हाला टेन्शन घ्यायची काहीही गरज नाही. या ठिकाणी लाडक्या बहिणींची अतिशय महत्त्वाची बातमी येत आहे की आता बघूया, मंत्रिमंडळाचा आणखी एक निर्णय झालेला आहे. मंत्रिमंडळाचा एक निर्णय मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलं होतं थंबनेलवरती. मंत्रिमंडळाचा एक निर्णय आहे. ते निर्णय आपण या ठिकाणी लाडक्या बहिणींसाठी निर्णय पाहूया. आपण निर्णय काय आहे ते सविस्तररित्या बघणार आहोत की केंद्रीय मंत्रिमंडळाचा आणखी एक निर्णय आता अजून त्या अंतर्गत शेतकऱ्यांसाठी विमा योजना अधिक आकर्षक करण्याचा प्रस्तावाला मंजुरी देण्यात आलेली आहे. हो, विमा योजनासुद्धा शेतकऱ्यांसाठी दिलेली आहे. शेतकऱ्यांसाठी खूप चांगल्या रीतीने या ठिकाणी आपलं सरकार दिलेला शब्द पाळत आहे की चांगली कामं करत आहे. पीक विमा योजनेचा सुलभ करण्यासाठी त्यांचा निर्णय आणि नियमामध्ये सुधार केला जाणार आहे. यासह पिकांचा विमा स्वस्त दरात आणि सुलभ नियमानुसार मिळेल याची व्यवस्था केली जाणार आहे. तुमचा पीक विमा आहे जे तुम्हाला सुलभ व्यवस्था केली जाणार आहे. चांगल्या रीतीने फार कमी पैशामध्ये तुम्हाला या ठिकाणी भरण्यात येणार आहे. आताची घडीची सर्वात मोठी बातमी, मंत्रिमंडळाचा निर्णय आहे 3 जानेवारी झालेला आम्हाला सूत्रांकडून माहिती आलेली आहे. आता बघूया आपण पुढील काय बाबी. सरकार सर्वांकरिता चांगलं काम करत आहे. या ठिकाणी पाहूया माहिती काय आहे ती. लाडक्या बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला आहे. आता जानेवारी महिन्याचा हप्ता संक्रांती आधी देण्यात आल्याचे सांगण्यात येणार आहे. हो, तुम्हाला संक्रांती आधी 7वा हप्ता तुमच्या अकाउंटवरती, जानेवारी महिन्याचा हप्ता तुम्हाला तुमच्या अकाउंटवरती पाहायला भेटणार आहे. तुम्हाला टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही. तुम्हाला 100% पैसे तुमच्या अकाउंटवरती पाहायला भेटणार आहेत. लाडक्या बहिणींनो लक्ष द्या तुम्ही फक्त. त्यानंतर मार्च महिन्यापासून लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळू शकतात. हो, 2100 रुपये तुम्हाला हे मार्च महिन्यात खरं तर जानेवारीपासूनच भेटायला पाहिजे. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या 3 महिन्यात कधी पण भेटू शकतो. तुम्हाला टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही. यात भेटू शकतात म्हणतोय ना मी, त्या 3 महिन्यात तुम्हाला भेटणार आहेत. मार्च महिन्याचा अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर महिलांना पैसे येणार आहेत. आदिती तटकरेजी मॅडम यांनी सांगितलेले आहे. तर आदिती जे तटकरे मॅडम आहेत, आदिती तटकरे मॅडम ह्या आहेत तर मी तुम्हाला सांगतो, ह्या आपल्या जे योजनांचे पैसे वगैरे टाकण्याचं काम हे आदिती तटकरे मॅडम यांच्याकडे हा विभाग गेलेला आहे. चांगल्या रीतीने काम करत आहेत अशी आपण आशा बाळगूत. खरंच चांगल्या रीतीने हे तुम्हाला पैसे टाकण्याचं काम करत आहे. खूप सरकारचं योजनेचा लवकरात लवकर पैसे तुमच्या अकाउंटवरती येत आहेत. आपण आताच्या ठिकाणी या ठिकाणी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आपण सर्व निर्णय वगैरे सर्व पाहितलेलं आहे. 3 जानेवारीची गोष्ट होती की ही 3 जानेवारीची अपडेट होती. हा 7वा हप्ता वेगवेगळे मी तुम्हाला सगळं वेगवेगळ्या प्रकारे चांगल्या प्रकारे समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही चॅनलवरती नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बरेच लोक व्हिडिओ पाहत आहेत परंतु सबस्क्राईब नाही करत. असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया पुढील अपडेटसोबत. थँक्यू. धन्यवाद.